Today we will discuss the comparison between MOFA Act and RERA. Carpet area of RERA is slightly more than the carpet area of MOFA for a same particular flat. Carpet area and RERA carpet area मध्ये difference कसा आहे? RERA carpet area the internal walls च्या आतमधला जो एरिया आहे खालचा एरिया आहे that is also included in RERA carpet area. Therefore, the RERA carpet area is slightly more than the MOFA carpet area. डेव्हलपरला दुसऱ्या डेव्हलपरकडे ट्रान्सफर करायचा असेल, त्यांनी जो प्रोजेक्ट घेतलेला असेल तो जर ट्रान्सफर करायचा असेल तर इथे सेक्शन 15 मॅन्डेट करतं की 2/3 कन्सेंट जो आहे तो तुम्हाला गरजेचा आहे. ट्रान्सफर ऑफ टायटल जे केव्हा करायचं तर वन्स युअर असोसिएशन इज फॉर्म्ड किंवा वन्स ऑक्युपेशन सर्टिफिकेट इज देअर so then within 3 months you have to transfer the title to the allottees or to the association of allottees. नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आज आपण मोफा आणि रेरा ह्या कायद्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना मोफा आणि रेरा ह्या कायद्याबद्दल माहिती द्यावी. धन्यवाद म्हात्रे सर. Today we will discuss the comparison between MOFA Act and RERA Act. MOFA, Maharashtra Ownership Flat Act 1963, enacted only for the state of Maharashtra. RERA, Real Estate Regulation and Development Act 2016, enacted for the entire country, that is the real estate projects of the entire country. Both these legislations are for regulations and promotions of the real estate sector. Now the main difference, if we look into the sections, we can trace out the difference between the RERA and MOFA. First, section 2, we will find out the definition of carpet area. Now carpet area of RERA is slightly more than the carpet area of MOFA for a same particular flat. For example, what is carpet area? कार्पेट एरिया म्हणजे जिकडे तुम्ही कार्पेट ले करू शकाल तुमच्या इंटरनल रूम्सला एंटायर जिथे जिथे तुम्ही कार्पेट ले करू शकाल त्या सगळ्या एरिया तुमच्या कार्पेट एरियामध्ये आलेला आहे. सो मोफा कार्पेट एरिया आणि रेरा कार्पेट एरियामध्ये डिफरन्स कसा आहे? रेरा कार्पेट एरिया द इंटरनल वॉल्सच्या आतमधला जो एरिया आहे खालचा एरिया आहे दॅट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन रेरा कार्पेट एरिया. Therefore, the RERA carpet area is slightly more than the MOFA carpet area for a particular flat. In section 2 of RERA, the next concept which has been newly incorporated is the real estate agent's concept. Real estate agent registration under section 9, their functions, duties under section 10 is first time been incorporated in the regulations, Real Estate Regulation Development Act 2016. पहिला मोफा मध्ये रिअल एस्टेट एजंटचा कन्सेप्ट नव्हता. देन सेक्शन 3 टॉक्स अबाउट registration of the real estate project. This is first time been incorporated in the RERA Act 2016. पूर्वी मोफा मध्ये हा कन्सेप्ट रजिस्ट्रेशनचा नव्हता. इथे सांगितलेला आहे द प्रमोटर कॅनॉट मार्केट, अलॉट, ॲडव्हर्टाइज, बुक, सेल द फ्लॅट प्रायर टू द रजिस्ट्रेशन ऑफ द रिअल इस्टेट प्रोजेक्ट विथ द रेरा अथॉरिटी. रेरा अथॉरिटीकडे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय त्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट्स, अलॉट, बुक, मार्केट, सेल, ॲडव्हर्टाइजमेंट पण करू शकत नाही. तुमच्या प्रॉस्पेक्टसवरती रेरा नंबर आल्याशिवाय तुम्ही तो प्रॉस्पेक्टस कोणाला देऊही शकत नाही, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट देखील करू शकत नाही, तुम्ही मेसेजेसद्वारा देखील ॲडव्हर्टाइज करू शकत नाही असं सेक्शन 3 आपल्याला मॅन्डेट करतो. सो ॲडव्हर्टाइजमेंट कन्सेप्ट हा डिफरन्शिएशन मेन होऊन जातो. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर इकडे एक्सटेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन, एकदा तुम्हाला रेरा अथॉरिटीने रजिस्ट्रेशन ग्रांट केलं तुमच्या रिअल इस्टेट प्रोजेक्टला, देन जर त्याची पिरियड संपत असेल तर एक्सटेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन, रिवोकेशन ऑफ रजिस्ट्रेशन, दीज प्रोव्हिजन्स आर ऑल्सो देअर इन रेरा इन सेक्शन 5, सेक्शन 6, सेक्शन 7. तिकडे आहे आपल्याला पाहायला मिळतं. मग नेक्स्ट डिफरन्शिएशन, इफ यू सी मोफा सेक्शन 4 तिथे सांगितलं होतं की द डेव्हलपर प्रमोटर जो असेल तो तुमच्याकडनं 20% ऑफ युअर फ्लॅट कॉस्ट अमाऊंट जी आहे ती प्रायर टू युअर रजिस्ट्रेशन ऑफ ॲग्रीमेंट फॉर सेल सील डीड घेऊ शकतो.
म्हणजे 20% अमाऊंट तुम्हाला अलॉटमेंट फ्लॅट अलॉट करताना अलॉटमेंट लेटर देताना तुम्हाला तो घेऊ शकतो अंडर मोफा. बट अंडर रेरा इफ यू सी that is come down to 10%. Now the promoter can only take 10% of the amount at the booking stage prior to the registration execution of your agreement for sale. Agreement for sale केल्यावरती then you can take the further amount as per the stages prescribed. बोथ दोन्ही ठिकाणी मॉडेल एग्रीमेंट्स दिलेले आहेत. तिथे मॉडेल एग्रीमेंट फॉर्म 5 मध्ये दिलेला होता. इथे देखील मॉडेल एग्रीमेंट महारेराच्या रूल्सच्या ड्राफ्टमध्ये दिलेला आहे. सेकंडली मेन डिफरन्स जो आहे तो सेक्शन 7 ऑफ मोफामध्ये ॲडिशन ऑल्टरेशन्सचं दिलं होतं. इथे देखील सेक्शन 14 मध्ये ॲडिशन ऑल्टरेशन्स दिलेले आहेत. 2/3 कन्सेंट लागते ते देखील दिलेलं आहे. आणि रिअल इस्टेट प्रोजेक्ट जर डेव्हलपरला दुसऱ्या डेव्हलपरकडे ट्रान्सफर करायचा असेल, त्यांनी जो प्रोजेक्ट घेतलेला असेल तो जर ट्रान्सफर करायचा असेल तर इथे सेक्शन 15 मॅन्डेट करतं की 2/3 कन्सेंट जो आहे तो तुम्हाला गरजेचा आहे. सेक्शन 15 प्रमाणे तुम्ही अलॉटीज जेवढे तुमच्याकडे बुक केलेले आहेत त्यांच्या 2/3 कन्सेंट शिवाय तो प्लॉट दुसऱ्याला, तो प्रोजेक्ट दुसऱ्याला तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही. सेक्शन 10, सेक्शन 11 आणि सेक्शन 17 मध्ये रेराचं जर तुम्ही सेक्शन 17-11 बघितलं तर तिथे तुम्हाला फॉर्मेशन ऑफ असोसिएशन, कुठलंही कोऑपरेटिव्ह सोसायटी असो, कंपनी असो किंवा कंडोमिनियम असेल तर ते फॉर्म करायचा मॅन्डेटरी पिरियड दिलेला आहे. तोच मोफामध्ये देखील दिलेला आहे. आणि इथे थोडासा डिफरन्सिएशन आहे. मोफा सांगतो की विदिन 4 मंथ्स तुम्हाला तो फॉर्म करायचा आहे मिनिमम नंबर ऑफ फ्लॅट्स बुक झाल्यापासून. आणि इथे सांगितलेलं आहे की वन्स युअर मेजॉरिटी ऑफ द फ्लॅट्स आर बुक्ड, म्हणजे मेजॉरिटी पर्सेंटेज ऑफ युअर फ्लॅट्स आर बुक्ड, देन यू टू फॉर्म अन असोसिएशन, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कंपनी, कंडोमिनियम असेल तर ते देखील करू शकता. हे इथे रेराने सांगितलेलं आहे. आणि ह्या 2 प्रोव्हिजन जर आपण बघितलं तर रेराच्या प्रोव्हिजनमध्ये दिलेलं आहे इन द ॲब्सेन्स ऑफ लोकल लॉज, म्हणजे इथे तुमचा मोफा जो आहे तो ॲप्लिकेबल राहील. म्हणजे थोडक्यात सेक्शन 5, सेक्शन 10 आणि सेक्शन 11 ऑफ मोफा इथे ॲप्लिकेबिलिटी प्रूव्ह करतो. सेम वे डीम कन्व्हेन्सचं जर आपण बघितलं जिथं किंवा कन्व्हेन्सचं बघितलं, ट्रान्सफर ऑफ टायटलची प्रोव्हिजन सेक्शन 17 मध्ये दिलेली आहे रेरामध्ये. आणि ती सांगते की ट्रान्सफर ऑफ टायटल जे केव्हा करायचं तर वन्स युअर असोसिएशन इज फॉर्म्ड किंवा वन्स ऑक्युपेशन सर्टिफिकेट इज देअर, सो देन विदिन 3 months यू हॅव टू ट्रान्सफर द टायटल टू द अलॉटीज ऑर टू द असोसिएशन ऑफ अलॉटीज, असं आपल्याला रेरा सांगतो. इथे मोफामध्ये 4 मंथची प्रोव्हिजन आहे फ्रॉम द फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. विदिन 4 months द प्रमोटर हॅज टू कन्वे द ट्रान्सफर द टायटल टू द असोसिएशन टू द सोसायटी. नाही केली तर दोन्ही ऍक्ट सांगतात. म्हणजे इथे महारेराचे रूल्समध्ये 9 मध्ये दिलेलं आहे देन यू हॅव टू फॉलो द प्रोव्हिजन्स ऑफ मोफा. मग मोफामध्ये सांगितलेलं आहे की देन द प्रोव्हिजन ऑफ डीम कन्व्हेन्स विल बी ॲप्लिकेबल. देअरफॉर सेक्शन 10, सेक्शन 11 जो मोफाचा आहे दॅट इज स्टील ॲप्लिकेबल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इथे तो ॲप्लिकेबिलिटी आपली प्रूव्ह करतो. जिथे नॉन कॉर्पोरेशनमध्ये सोसायटी फॉर्म करायची आहे, डीम कन्व्हेन्स करायचं आहे, तिथे मोफाचे प्रोव्हिजन्स आर स्टील ॲप्लिकेबल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. पुढे अजून जर डेफिनेशन्स आपण बघितले किंवा आपण काही प्रोव्हिजन्स बघितले तर आपल्याला दिसतं की रेराच्या प्रोव्हिजन्समध्ये रेरा रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे. आणि मोफामध्ये जर आपण बघितलं तर सेक्शन 5 मध्ये 5A मध्ये कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून DDRला नाव त्यांचं दिलेलं आहे. म्हणजे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज, दे आर द कॉम्पिटंट अथॉरिटी अंडर मोफा. मग मोफाचे प्रोव्हिजन्स जर कॉन्ट्राव्हिन केले तर तुमच्याकडे कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून DDR आहे आणि सिव्हिल कोर्टाचे दरवाजे तुम्हाला ओपन होतात किंवा कन्झ्युमर फोरमचे दरवाजे तुम्हाला ओपन होतात. पण रेरामध्ये जर प्रोव्हिजन्स कॉन्ट्राव्हिन केले तर तिथे रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीची स्थापना केलेली आहे आणि देन द डोर्स ऑफ रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी जे आहेत ते ओपन अप होतात. म्हणजे तिथे रेरा अथॉरिटी आहे आणि इथे आपल्याकडे कॉम्पिटंट अथॉरिटी आणि सिव्हिल कोर्ट्स आहेत. तिथे सिव्हिल कोर्टामध्ये आपण डायरेक्टली जाऊ शकत नाही. रेराचे प्रोव्हिजन्स कॉन्ट्राव्हिन केले तर रेरा अथॉरिटीकडे पहिलं आपल्याला जावं लागतं, त्यानंतर अपिलेट अथॉरिटी आहे आणि त्यानंतर हायकोर्ट्समध्ये तुम्ही जाऊ शकता. ही देखील प्रोव्हिजन्स आपल्याला डिफरेन्शिएशनमध्ये पाहायला मिळते. तर अशाप्रमाणे आपण हा थोडासा संक्षिप्तरित्यामध्ये एक डेफिनेशन म्हणजे डिफरेन्शिएशन पाहायचा प्रयत्न केला.
पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण मोर अबाउट रेरा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इन डिटेल मोर अबाउट रेरा आपण थोडासा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तूर्तास इथेच आपण थांबूया. असेच व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन आपण तुमच्यासमोर येत असतो. नवी मुंबई फेडरेशन इन असोसिएशन विथ मिडल इस्ट लॉ तुमच्यासमोर असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येणार आहे. धन्यवाद.